मारुतीचं सर्व्हिस सेंटर आहे इथं. मारुती क्लेम करतं नाही का जी लय कमी मेंटेनन्स, पण डबड कमी मेंटेनन्स नाही घेत. मुंग्या राव, अख्ख्या मुंग्या मुंग्या झाले तिथं. बघ दिसत का ना काय माहिती. ग्रुप मध्ये आलेले सगळे गँग, मतदार राजा होते सगळे. इथे नाही का ते पाणी धुईत आपला हात धुईत काय त्याला ते बाऊल, फिंगर बाऊल, एकाने प्याला होता. हे प्रॉब्लेम झालेला आहे गाडीचा. हे पुढलं गेलेलं आहे, हे आत गेलंय आणि इथं स्क्रॅच पडलाय बघतो. मग हे का चेंज होईल. पुढली मका नाही इथं लावली अशी लेवलला, जाऊ गळण ना तर बघू होता. चला फालतूगिरी होती नाही तर माझा जागा असून हे होतंय. मला नाश्ता करून जावा, इथून पुढंच शोरूम या. हे 9 मध्ये करून नाश्ता, आधी नाश्ता करा. भूक लागली बाई. चहा पिऊन आलो बघतो आम्ही. यंत्र करतो आंघोळ पण नाही केलेली, आज तो आणलाय. भूक लागली म्हणलं परत 10 वेळा पोर्टर काय झालं ते आपलं वाला थांबवायला लागेल आपल्याला 2 वेळा, म्हणजे डबल पैसे जातात मग थांबवल्या. इलेक्शन लागलं ना सगळी इथं पडी घासायची बरं का, सगळी. आणि नाही तर पडी घासल्या नाही ना आम्ही जेव्हा आणला द्यायला करा. ग्रुपमध्ये आणलेली सगळी गँग, मतदार राजा होते सगळे. इथे नाही का ते पाणी धुईत आपला हात धुईत काय त्याला ते बाऊल, फिंगर बाऊल, एकाने प्याला होता. त्याला डायरेक्ट 32 तोफांची सलामी दिली आम्ही. मग आम्ही ना मी काय याने इडली सांगितलीत, मी इडली वडा सांबार सांगितलाय. खाऊ आणि जाऊन इथून नाश्ता करून लगेच. ते वाजले 11 वाजलेत राव. नाश्ता झाला आमचा, आता इथून पुढे जायचं फक्त. मारुतीचं सर्व्हिस सेंटर आहे इथं. मारुती क्लेम करतं नाही का जी लय कमी मेंटेनन्स, पण डबड कमी मेंटेनन्स नाही घेत. यांनी इन्शुरन्स पाहिजे बाई माहिती का, कंटिन्यू इन्शुरन्स नसला ना लय पैसे लागतील याला. आता जे आहे ना याला पण प्रोसेसिंगला दिलंय मी आता. माझ्यासाठी पेपर्स वगैरे दिलेले अख्खे जे लागतात ना ते दिले आहेत. बाकी आता किती दिवस लागेल ते सांगते नंतर. पावसामुळे फ्लडमुळे लय गाड्या आल्या त्यांच्याकडं. ही गाडी बघत होता आम्ही नाही का, तिला स्पेस लय मोठा आहे राव पण, आणि याला बिल्ड क्वालिटी पण चांगली बरं का. डोअर हेवी एकदम. लेग रूम बिग रूम लय मोठा आहे रे, हेडरूम पण लय मोठा आहे. गाडीत भारी आहे इथं, पण मारुती बंगारी काही घ्याल तरी ते माती खाणारच नाही. चालायचं का. हे प्रॉब्लेम झालेला आहे गाडीचा. हे पुढलं गेलेलं आहे, हे आत गेलंय आणि इथं स्क्रॅच पडलाय बघतो. मग हे का चेंज होईल. लाईट चांगली चालू आहे एकदम ओके. आता ही गाडी किती दिवसात देतात काय माहिती. यांच्या आता हँडओव्हर तर केली मी आणला आता, बघू किती थुका लावतात आता. पण माझ्या काही इन्शुरन्स आहे म्हणलं अडचण नाही येणार नाही. नेमकं मी 0 टेप काढतो दरवेळेस. वाला गाडी बुकलीत, रिक्षा येते तिथं जवळ झाले लोकेशन दाखवते. चला संघर्ष आता इथून काय वेळ लागणार जायला इकडून. चिखली मार्ग जाणार ना चालत जाऊ दे. हा रिक्षामध्ये भारी वाटतं का नाही, मोकळं. नेमकं पाऊस नाही बरं का आज. आता वार करायला लय बाहेर झाला राव. होय सोड हात आहे 8 डालला त्याला. आता जवळपास 1:30 वाजल्यात. 1 वाजता घरी आलोय. 20 मिनिटं बसलो मी घरात. आता जेवायची इच्छा नाही राव. हिला नाही गेलो आणि तुमचं पीप भेटले कॅनवालं. आज नेमकं चांगलं ऊन पडलंय राव, मस्त ऊन पडलंय. एवढं ऊन पडलं ना वाळून जाईन सगळं, अडचण येणार नाही काय. आम्हाला नेमकी ना वारीला जायचं ना आम्हाला. राईट नदी पण आम्ही नाही का कसं कुडून जाणार. तर आपल्याला जे कॅप्चर करायचं ना ते मुवमेंट ते ठराविक ठिकाणी जायचे. ते जरा शेड्यूल लावून जायला लागेल. म्हणजे कसं जरा इथलं वासराचं सगळं खायला प्यायला बाकी काम करून आलो शोरूमचं मी, त्यामुळेच लवकर. तर बघू
थोड्या वेळाने खाली जाऊ गोट्यात जरा. गोट्यात चक्कर मारता येईल, ती माती बिती काढून पुढलं साफ करून टाकतो. गोट्यात आलो मी, जवळपास 2 वाजलेत. ते साईडचे ना बाहेरचं बनवलं ना आम्ही, ते साफसफाई तरी करून घेतो. मग ओके वाळत टाकली तर पसरा जरा व्यवस्थित, गरम नाही होत राहत मग. मग पहिला कडबा आहे ना काळा पडला पावसाने जरा, नाही का शितोडा पडून पडून वाळण, पुढे काय अडचण येणार नाही. मेनली इथं आहे ना मला ना वासराला सोडायचं आहे. रात्री मी ना पावडर टाकलेली अशी, जसे पांढरं ही पावडर टाकली मुंगींची. आता हे थोडा त्या साईडला फिकून देऊ कडाला डायरेक्ट, शिडी उभी करून ठेवायला लागेल दुसरीकडं. आता याला अडकून ठेवतो कडाला. आणि मुंग्या आहे राव, अख्ख्या मुंग्या झाले तिथं. बघ दिसत का ना काय माहिती. बघ अख्खीकडं मुंग्या आहे या. शपथ, याला पावडर नीट मारली नाही राव मी. 4-5 पुढं लागलं ना चांगलं, कोपरं काढून मारून टाकतो जरा व्यवस्थित, मग साफ करता येईन ही बाजू. पावडर टाकली पहिली, पावडर टाकून पण झालं मग गेले होत्या, परत नव्हत्या नीट व्यवस्थित बघितली. मग जरा साईडला ते पुढं लावली जरा, आणि नाही याला पाणी मारलं डायरेक्ट. जाऊन देतं वल्ल वाढणारचे, वल्ल झालं पण मुंग्या सगळ्या मिळाल्या. सगळा कचरा बिचरा बाहेर टाकून टाकला. आणि हे साईडच्या आला आहे ना जरा मुंग्या होऊन त्याचे चांगलं पाणी मारलं जसं मी याला, मुंग्या होणार ना अशी. तर वाळायला वेळ लागेल फक्त. आता वाळल्यानंतर यांना आत घ्यायचं भीमाला, बघायचं काय करतोय. तू जर नीट राहिलं ना त्याला याच्यात ठेवायचं पूर्ण याच्यात. मग आपल्याने गोड्याचं स्टेबल कसं असतंय तसं मोकळं ठेवायचं डायरेक्ट. वासरू काय एवढं हे नाही, मार्क नाही एवढं इतर नाही ते की लय त्रास देईन. बघू याला सोडून याच्यात, आणि गोड्याला इकडून तिकडंच करी बसायचं फक्त पुढं. गोब्या बंद करायचं डायरेक्ट यांचा. हे राव आहे ना पावसाळ्याच्या आधी सगळं करा पाहता रे माहिती. थोडं लेट झालं सगळं राव. 2000 years later. गोठ्यातलं ना सगळं साफ करून ना मला वाटतं जवळपास मी 3 वाजता घरी गेलो असन. आत्ता 5:30 वाजल्यात. उठलो, झोपलो जरा, फ्रेश झालो आणि ना चहा प्यालो आणि खाली आलो गोठ्यात. आता यांना ना खायला प्यायला टाकायला, यांच्याकडे लक्ष द्यायला फक्त 5 मिनिट लागते मला फक्त. Una juca tequila, sal y perrear. No tienes vergüenza, mami. Baby, quiero ser el río de tu Tokio. Chingamos en la casa de papel sin negocio. Esta vida nunca se acaba la fiesta. Comiéndote todo el día que se joda esa dieta. I tell that sucker, yeah. I tell that sucker, I make this motherfucker bad. Culi suelta, media loca, baila choca. I make this. ओरखलं गोठ्यातलं सगळं लय आम निघलं. ते नंतर मग केलं आहे ना मुंग्या लागले होते मी त्याला झटकून बिटकून परत कुट्टी किंवा मारली याची. त्याच्यामुळं व्हिडिओ शूट नाही करता आला. इथली साफसफाई केली आणि पुढली मग काय नाही इथं लावली अशी लेवलला. जावं गळण ना तर बघू होता साला फालतूगिरी होती. नाही तर माझा जागा असून हे होते. आता याला वाळायला किती वेळ लागेल काय माहिती येड्या. अरे असं काय होते. हां हे दोघांचं ओके आलेलं आहे सगळं. आता ओके लाईट घालून जायचं आता इथून. दररोजचं हेच रुटीन घे, दररोजचं हेच काम आहे मला. सकाळ संध्याकाळी एवढं ह्यांचं करायचं लागते 1 तासभर. 1 तास लय झाला मला सकाळ संध्याकाळ. आज जरा पाऊस लय उघडलेला आहे म्हणून बरं वाटलं आबा. नाहीतर 3-4 दिवस झोडापलं होतं ना पावसाने बेकार. ओके.